नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। दीपा कार्तिकला म्हणत असते, कार्तिक गाणं म्हणणार। त्यावर आता कार्तिक हा दीपासाठी खूप छान गाणं म्हणत असतो। कार्तिक आणि दीपा हे दोघांचे रोमॅन्टिक क्षण हे एन्जॉय करत असतात। दीपाच्या डोळ्यामध्ये आता पाणी येतं। ललित म्हणत असतो, आता साक्षी गाणं गाणार। दीपा म्हणत असते, हो, साक्षी कॉलेजला असताना खूप छान गाणं गायची। तिथे छान मैफिल रंगली असताना आता साक्षीला एक कॉल येतो आणि साक्षी कॉलवर बोलण्यासाठी ती लांब निघून जाते। दीपा आता विचारत असते की साक्षी कुठे गेली। साक्षी आता म्हणत असते, माझी काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे आणि आम्ही उद्या इथून निघणार आहोत। तेवढ्यातच दीपा तिथे येते आणि दीपा म्हणत असते, अगं साक्षी, कोणाचा फोन आहे। साक्षी म्हणत असते, अगं ह्यांचा फोन आहे। माझं जरा पोट दुखत होतं ना, त्यामुळेच ह्यांनी फोन केला होता। उगाचच काळजी करतात। दीपा म्हणत असते, उगाचच कशी, तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत नाही, तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी। साक्षी म्हणत असते, घेईल ग मी। आता दीपा म्हणत असते, तुला काही सुचायचं कळलं का। त्याचं तर काहीच कळत नाही, फोन सुद्धा त्याचा लागत नाही। साक्षी म्हणत असते, अगं त्याच्या असिस्टंटचा सुद्धा फोन लागत नाही, तिला फोन करते तर ती सुद्धा गायब आहे। मला तर काही कळतच नाही, पण काहीतरी गडबड आहे। दीपा म्हणत असते, आपण एक काम करूया का, आपण आता सुजयचा शोध घेऊया, तू मला मदत करशील का। साक्षी म्हणत असते, हे काही विचारणं झालं का, आपण दोघी मिळून आता सुजयचा शोध घेऊयात। असं दोघींचं बोलणं चालू असताना आता कार्तिक हा मागोमाग येतो आणि त्या दोघींचं शेवटचं वाक्य ऐकतो। कार्तिक आता विचार करत असतो, अजून सुद्धा दीपाच्या डोक्यामध्ये काहीतरी टेन्शन आहे आणि मला दीपाला असं राहिलेलं आता बघवत नाहीये। असा विचार करत कार्तिक हा खूप अपसेट झालेला असतो आणि तो बाहेरच बसलेला असतो। साक्षी आता त्याला बघते, पण कार्तिकच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात। त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलेलं असतं, दीपासाठी तू काहीतरी सरप्राईज प्लॅन करायला हवं आणि तू फॅमिली पिकनिकला कसा काय आला। कार्तिक त्या संदर्भात विचार करत असतो। इकडे साक्षी ही कार्तिककडे बघत असते। कार्तिक हा रूम मध्ये जाण्याऐवजी इथे का बसलेला आहे। आता साक्षी ही डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग करत असते। तोपर्यंत इकडे आता ललित दोन मुली आणि साक्षीचा मुलगा यांना गोष्टी सांगत असतो। साक्षी आता तिच्या मुलाला न्यायला आलेली असते। सौंदर्या म्हणत असते, अगं असू देत ना, दोन्ही मुली सुद्धा इथे झोपणार आहेत, त्यांच्या बरोबर तोही झोपेल। तेवढेच दीपा आणि कार्तिकला प्रायव्हसी। साक्षी म्हणत असते, पण या प्रायव्हसीचा काही उपयोग होणार आहे का। सौंदर्या म्हणत असते, तुला काय बोलायचं आहे, तू स्पष्ट बोल बरं। साक्षी म्हणत असते, मला अजूनही त्या दोघांमध्ये काहीतरी वाटत आहे, मला असं वाटत नाही की ते दोघेही एकत्र येतील, त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी दुरावा आहे। सौंदर्या म्हणत असते, अगं तू जास्त विचार करू नको, 6 वर्ष ते लांब असल्यामुळे जरा ते नॉर्मल राहणारच, तेवढं तर राहणारच, तू काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल। असं म्हणत आता सौंदर्य ही साक्षीचा मुद्दा खुडून काढते आणि तिला काही सुद्धा गैरसमज करून घेऊ नको असं समजवत असते, पण साक्षी ऐकायला तयार नसते। तर इकडे आता कार्तिकी बाहेर येते आणि म्हणत असते, डॅडा तू इकडे का बसलायस। कार्तिक म्हणत असतो, अगं मला झोप येत नाही ना म्हणून। तर इकडे दीपिका दीपाला म्हणत असते, तू एकटीच रूम मध्ये आली आहे, मग बाबा कुठे झोपणार। दीपा म्हणत असते, कार्तिकी बाबासोबत झोपेल, तू आता माझ्यासोबत झोप। असं म्हणत दीपा आता दीपिका सोबत गप्पा मारत असते। कार्तिकी आता कार्तिकला म्हणत असते, आपण आईसाठी एक छानपैकी सरप्राईज देऊयात का। दोघांचं आता भन्नाट काहीतरी प्लॅनिंग होतं आणि दोघे जण आता सोप्यावरती गप्पा मारत बसलेले असतात। दीपिका तोपर्यंत दीपाला म्हणत असते, आई तू डॅडाला काही गिफ्ट दिलंस का, कारण लग्नामध्ये खूप सारे गिफ्ट येतात, मग तू सुद्धा डॅडाला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे। असं मिळून दोघी जणे आता प्लॅनिंग करत असतात। साक्षी आता फोनवरती बोलत असते। साक्षी आता पाहते तर कार्तिक हा बाहेरच झोपलेला असतो कार्तिकीला घेऊन। साक्षी आता म्हणत असते की ह्या कार्तिकच्या मनामध्ये अजून सुद्धा काहीतरी चाललेलं आहे। साक्षी आता दीपाच्या रूम मध्ये कान भरायला जाते। साक्षी म्हणत असते, दीपा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। दीपा म्हणत असते, तोच विषय असेल तर मला बोलायचं नाहीये। साक्षी म्हणत असते, मला त्याच विषयावरती बोलायचं आहे, मी जे सांगत आहे ते ऐकण्याचा तू प्रयत्न कर। अगं कार्तिकच्या डोक्यामध्ये अजून काहीतरी वेगळंच आहे, तुमच्यातल्या गोष्टी नॉर्मल नाहीत। दीपा म्हणत असते, साक्षी मी तुला सांगितलं आहे ना, तू या सगळ्यांमध्ये पडू नकोस।
मला थोडासा वेळ हवा आहे. तेवढ्यातच तिथे दीपिका येते आणि दीपिका म्हणत असते की आई आपण तयारी करायची ना ग. दीपा म्हणत असते आम्ही कार्तिकला सरप्राईज देण्यासाठी गुलाबजाम बनवणार आहोत. साक्षी म्हणत असते मग ऑर्डर दे ना. दीपा म्हणत असते नाही, मी इथल्या रेस्टॉरंट मध्ये स्वतःच्या हाताने बनवणार आहे. उद्या मी सामान आणायला बाहेर जाणार आहे. असं म्हणत आता दीपा ही साक्षीला सगळं प्लॅनिंग सांगते. दीपा आता गुलाबजामचं साहित्य आणायला बाहेर पडते आणि कार्तिक हा तिच्या मागोमाग बाहेर पडतो. कारण कार्तिकला आता दीपाला सरप्राईज द्यायचं असतं आणि कार्तिकने तिच्यासाठी छान अशी रिंग घेतलेली असते. इकडे साक्षीचा आता कंटिन्यू फोनवरती बोलणं चालू असतं. साक्षी आता कार्तिकला बघते आणि म्हणत असते हा कुठे चालला आहे, हा काय दीपाचा पाठलाग करत आहे का. साक्षी हे आता कार्तिकच्या मागोमाग जाते आणि कार्तिक हा दीपाच्या मागोमाग चाललेला असतो. श्वेताने इकडे आता मैत्रिणींना घरी बोलवलेलं असतं. श्वेताच्या मैत्रिणी छान एन्जॉय करायला आता त्यांच्या घरी आलेल्या असतात. श्वेता सगळ्यांना वेलकम करते आणि म्हणत असते मस्तपैकी पार्टी करायची आहे, घरामध्ये कोणीच नाहीये. आता सगळ्या मिळून ह्या पार्टी एन्जॉय करू लागतात. आता इकडे कार्तिक हा दीपाचा पाठलाग करत असताना एक माणूस पुढून येतो आणि कार्तिकला धडकतो आणि कार्तिकच्या खिशातली अंगठी काढून घेतो. कार्तिकच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही की काहीतरी घडलेलं आहे. कार्तिक हा दीपाला शोधत असतो. तेवढ्यातच त्याला पुढून साक्षी दिसते. साक्षी म्हणत असते कार्तिक तू काही ते करतोय. त्यावर कार्तिक म्हणत असतो साक्षी म्हणत असते तू काही ते दीपाचा पाठलाग करतोय का. त्यावर कार्तिक म्हणत असतो तू काय अशी बडबडतेस, तू अशी काही पण वेड्यासारखी बडबडू नकोस. मी दीपाचा पाठलाग का करेल, मी खरं तर तिला सरप्राईज द्यायला आलो होतो. साक्षी म्हणत असते काही पण खोटं बोलू नकोस. तू हे लग्न फक्त दिखाव्यासाठी केलेलं आहे. तू दीपाला अजून सुद्धा एक्सेप्ट नाही केलं. अजून सुद्धा तुझ्या मनामध्ये दीपाबद्दल संशय आहे. कार्तिक म्हणत असतो अगं साक्षी तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे, तू माझ्या आणि दीपामध्ये प्लीज पडू नकोस. साक्षी म्हणत असते मी तुझ्या आणि दीपामध्ये आधीच पडायला हवं होतं. तू दीपाची काय हालत केलीस, तिच्यावरती संशय घेतलास. ती वणवण भटकत होती आणि लोकांनी तिला भिकाऱ्यासारखं ट्रीट केलं. त्यानंतर ती लेबल म्हणून काम करत होती, तिथे सुद्धा तू तिला त्रास दिलास. कार्तिक म्हणत असतो अगं साक्षी तुझं हे काय चाललंय आणि तू हा विषय आत्ता का काढलायस, मला सुद्धा त्या गोष्टींचा तेवढाच त्रास झालेला आहे. साक्षी म्हणत असते कसला त्रास आणि तुला कसला त्रास होणार आहे. कार्तिक म्हणत असतो अगं मी दीपाला अंगठी आणलेली आहे आणि तीच अंगठी देण्यासाठी मी तिचा पाठलाग करत आहे. मला तिला एक छानसं सरप्राईज द्यायचं आहे. साक्षी म्हणत असते कुठे आहे अंगठी. आता कार्तिक खिशामध्ये हात घालतो आणि त्याला त्याच वेळेला समजतं की त्याच्याकडून अंगठी ही हरवलेली आहे. कार्तिक म्हणत असतो अगं अंगठी आत्ता माझ्याकडे होती. साक्षी म्हणत असते की तू खोटं बोलू नकोस. कार्तिक म्हणत असतो अगं माझ्यावरती संशय घेण्यापेक्षा ती अंगठी शोध. साक्षी म्हणत असते जी अंगठी नाही ती शोधायची कशाला. कार्तिक म्हणत असतो मला तर असं वाटते की आम्ही दोघे एकत्र आलो आहे हे तुला बघवत नाहीये, त्यामुळे तू आम्हा दोघांना आता वेगळं करण्याचं ठरवलं आहेस. आधी तर श्वेताने आमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम केले आहेत. आता तू काही करू नकोस. 6 वर्षानंतर आम्ही दोघे एकत्र आलो आहे हे तुला बघवत नाहीये. साक्षी म्हणत असते मी तुमच्या दोघांमधली अडचण नाही तर तुमच्या दोघांमधली अडचण ही तूच आहेस. तुमचं नातं तूच खराब करायला निघालेलं आहेस. कार्तिक म्हणत असतो तू काय बडबडत आहे हे तुला तरी कळतंय का. आमच्या दोघांच्या संसारामध्ये विष घालवू नकोस. आम्हाला सुखाने संसार करू देत. हे सगळं आता दीपा ऐकत असते आणि आता दीपाला कळत नसतं की ह्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं चालू आहे. कार्तिक म्हणत असतो साक्षी मी तुला प्लीज बोलतोय, तू असं काही सुद्धा करू नको. तू दीपाची मैत्रीण आहे म्हणून मी फक्त गप्प आहे. साक्षी म्हणत असते मग तू काय केलं असतं. कार्तिक म्हणतो की मी तुझा जीव घेतला असता. साक्षी म्हणत असते की तू तेवढंच करू शकतो. कार्तिक म्हणत असतो पण तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्याबद्दल. असं म्हटल्यावरती आता साक्षी चिडते आणि कार्तिकला म्हणत असते कार्तिक मी तुझं थोबाड फोडेल. ती आता कार्तिक वरती हात उगारते. तेवढ्यातच तिथे दीपा येते आणि दीपा साक्षीचा वरच्यावर हात पकडते आणि म्हणत असते खबरदार माझ्या नवऱ्यावरती हात उगारलास तर आणि एकही शब्द मी तुझा आता ऐकून घेणार नाही. माझ्या नवऱ्याशी असं वागलेलं मला चालणार नाही. असं म्हणत दीपा आता साक्षीचा हात पकडते आणि कार्तिकच्या बाजूने ठामपणे उभी राहते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा साक्षीला म्हणत असते खबरदार तू आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये आलेस तर. साक्षी म्हणत असते पण तू जरा डोळे उघडून बघ.
साक्षी आता असं म्हणून तिथून निघून जाते. दीपा आता रूमकडे येते आणि साक्षीचा दरवाजा ठोठावत असते, पण साक्षी ही दार उघडत नसते. रूम सर्व्हिसवाले सांगत असतात आत्ताच त्या मॅडम मुलाला घेऊन इथून निघून गेल्या. दीपाला आता समजत नसतं की साक्षी नेमकी गेली कुठे. घरी आल्यानंतर दीपा ही कंटिन्युअसली आता साक्षीला फोन करत असते, पण साक्षी फोन उचलत नसते. कार्तिक दीपाला म्हणत असतो, अगं दीपा, मला असं वाटते ना साक्षी रागवली आहे म्हणूनच ती कॉल उचलत नसेल. आता साक्षीच्या गायब होण्याच्या मागे दुसरा कोणाचा हात आहे का, हे पाहणं रंजकतेचंच ठरणार आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.